संजय राऊत साहेब अनेक ठिकाणी जाऊन आले। त्यांना माहिती आहे किती उत्तम प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळतोय। अनेक ठिकाणी फार चांगलं यश महाविकास आघाडीला मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या सांगलीकरांना माझी विनंती आहे की महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे। या निर्णयात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनी मिळून आज चंद्रहार पाटील यांच्या मागे ठामपणाने उभा राहून त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। निवडणुकीच्या आधी, निर्णय होण्याच्या आधी अनेक चर्चा सांगली जिल्ह्यात सोशल मीडियावरून चालू होत्या। सगळ्यांचा रोख माझ्यावर होता। माझा काही संबंध या निर्णयाशी नाही। शिवसेनाचे नेते उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की त्यांच्या डोक्यात गेलं की ते कुणाचंही ऐकत नाही। त्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते कुणाचंही ऐकत नाही। ते आजच नाही, गेले 2.5 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर 3 वर्ष काम केलं। आमचाही तोच अनुभव आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा आणि काँग्रेसचा निर्णय आहे। काँग्रेसने आणि शिवसेनेने जो निर्णय, ही जागा काही राष्ट्रवादीने मागितलेली नव्हती, ही जागा काँग्रेसने मागितलेली, शिवसेनेने मागितलेली, त्यांच्यातला निर्णय झालेला आहे। आता एकदा निर्णय झाला तर आपलं ध्येय भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचं, आपलं ध्येय हे एका कुणाच्या महत्वाकांक्षेपोटी ध्येयाला मुरड घालता आपल्याला येणार नाही। आपल्याला देशामध्ये भारतीय जनता पक्ष जर पराभूत करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक होऊन एकास एक लढत झाली पाहिजे। आजही माझं हे मत आहे की एकास एक निवडणूक झाली तर आजच त्याचा निकाल लागला लागेल असा आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की याच्यातनं योग्य अशा पद्धतीनं भविष्य काळात पुढचे 15 दिवस आपण सगळ्यांनी ठामपणानं काम करायचा कार्य सुरू करा। ऊन आहे, उन्हाचा रपाटा एवढा मोठा आहे की मगाचपासून आपण तो पाहताय आणि त्यामुळं दुपारचा वेळ उन्हाचा असल्यामुळं आपल्याला फार कमी वेळ आहे आणि कमी वेळेत हा प्रचार शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवायचा